स्पॉट हा पाहण्यासाठी. माझ्या मागे पाहू शकतो फॉर्टचे आता एक तटबंदी आणि एक बुरुज टाईप राहिलेला आहे. तेवढंच काहीतरी ते राहिलेलं आहे, बाकी काहीच किल्ल्यावर अवशेष नाही आहेत. ते आपण पाहू. ही अशी एक या ठिकाणी मंदिर वॉल आहे. ही एवढी वॉल या ठिकाणी पाण्यास भेटत आहे. एवढाच पार्टचा हे आता किल्ल्याचा बाकी आहे. बाकी किल्ला पूर्ण नष्ट झालेला आहे. काळाच्या योगामध्ये या किल्ल्याचे कोणत्याही प्रकारचे अवशेष शिल्लक नाही. पाहू शकतो आपण हा असा पार्ट्स या ठिकाणी आपणाला किल्ल्याचा पाहायला भेटत आहे. व असा हा किल्ला आपला या ठिकाणी आहे. गँडोलियम फोर्ट आहे या किल्ल्याचं नाव. असा ही तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. व समोर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपला या ठिकाणी बीच आहे. असे हे अवशेष या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. व समोर बुरुज टाईप काहीतरी थोडंसं पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो ही अशी तटबंदी आणि हे असं एवढं किल्ल्याचं बाकी आहे. काळाच्या योगामध्ये बाकी सर्व नष्ट झालेले आहे. त्याच्यामुळे फक्त आपणाला एवढंच या ठिकाणी पाहायला भेटते, ही तटबंदी व हा बुरुज. असे किल्ल्याचे अवशेष या ठिकाणी आहेत. पाठीमागील बाजूस आपण आल्यानंतर या ठिकाणी आपणाला ही लांबपर्यंत पसरलेली तटबंदी आपणाला इथे पाहण्यास भेटत आहे. पाहू शकतो ही अशी या ठिकाणी ही तटबंदी या किल्ल्याची शिल्लक आहे. व्यवस्थित अशी ही तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. थोडेफार अवशेष पाहायला भेटत आहेत पाठीमागील बाजूस. ही या किल्ल्याची तटबंदीचे अवशेष आहेत पाठीमागील बाजूस. तर हा जो किल्ला आहे हा माझा 35 नंबर किल्ला आहे आणि टोटल 313 नंबर किल्ला आहे. व येथे तटबंदी आहे व तटबंदी आहे. एक बुरुजाचा थोडा पीस आहे बुरुज टाईप व अजून काही तटबंदी आहे ढासळलेली, ती आपण पाहणार आहे. या किल्ल्यावर बाकी काही नाही आहे. ही या किल्ल्याची आपणाला या ठिकाणी तटबंदी पाहायला भेटत आहे. समोर पाहू शकतो या या ठिकाणी किल्ल्याचे हे थोडेसे असे व्यवस्थित असणारे अवशेष आहेत. व ही या ठिकाणी लांबपर्यंत पसरलेली ही तटबंदी आहे. हा दरवाजा आहे त्या काळचा. बाकी सर्व अवशेष नष्ट झालेले आहेत काळाच्या योगामध्ये. फक्त ही अशी तटबंदी आपणाला थोडी पाहायला भेटत आहे. व ही तटबंदी आणि तो दरवाजाचे अवशेष पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे. किल्ल्याच्या बाहेरील बाजूस या ठिकाणी एक आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे. हे मंदिर व मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपण पाहिलं तरी अशी तटबंदी पाहायला इथं भेटत आहे व्यवस्थित. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी असे काम या ठिकाणी आहे. समोरच्या बाजूचा बुरुज आहे तो पूर्ण नष्ट झालेला आहे. व या ठिकाणी समोर आपल्याला फेरी बोट पलीकडे जाण्यासाठीचे पाण्यास भेटत आहे. आणि याच्या जवळच 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावर आपला सेंट इस्टवाना हाही किल्ला जवळच आहे. त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तोही नक्कीच पाहावा. भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या समोरच्या बाजूस या ठिकाणी ही जेटी आहे व जेटीला लागूनच या ठिकाणी काही अवशेष आपणाला असे पाहायला भेटत आहे. या ठिकाणी या किल्ल्याचे पाहू शकतो आपण व्यवस्थित. व असाच आपला हा किल्ला खूप मोठा किल्ला असणार, परंतु काळाच्या योगामध्ये या किल्ल्याचे सर्व अवशेष नष्ट झालेले आहेत. हे पाहू शकतो. असे एक चर्च आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे गँडोलियममध्ये. या ठिकाणी एक चर्च आहे. सुंदर असं चर्च असणार या ठिकाणी पाहायला भेटत आहे किल्ल्यापासून थोड्याच अंतरावर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. आणि आपला चॅनल जय ॲडव्हेंचर्स फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. आणि आपलं चॅनल असंच पाहत राहा ज्याच्यावर आपल्याला धार्मिक किल्ले जसे की गिरिदुर्ग, भुईकोट, समुद्रीदुर्ग, पुरातन प्राचीन काळातले मंदिर, लेणी, गुहा सगळे आपल्या चॅनलवर भेटून जातील.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा, जय शिवराय.